रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासिता बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत्सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो विशिष्येत सोऽस्म्यहं. वृतेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कर्हिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंद उत्तरार्ध. जरासंध युद्ध द्वारका निर्माण 50व्या केले कथन भस्म झाला कालयवन मुचुकुंद कथा 51. बलराम विवाह द्वारका गमन रुक्मिणीचे पत्र पावला श्रीकृष्ण त्याचा अध्याय 52 रुक्मिणी हरण 53. लग्न श्रीकृष्ण रुक्मिणीचे पराभव शिशुपाल रुक्मीचे 54व्यात यांचे केले निरूपण. प्रद्युम्न जन्म वधशंभराचा 55वा तयाचा. जांबवती सत्यभामा कृष्ण विवाहाचा सेमंतकाचा 56वा. सेमंतकाहरण शतजन्मोद्धार फिरून द्वारकेशी आला अक्रूर 57व्यात मधुर कथा तयाचे. श्रीकृष्णाच्या अन्य स्त्रिया 58वा सांगितया 16 सहस्र 100 जाया 59व्यात कृष्णाशी. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद 60वा. अनिरुद्ध विवाह 61वा. रुक्मी वध पुत्रयोग बरवा श्रीकृष्णाचा निवेदिला. उषा अनिरुद्ध मिलन 62. कृष्ण बाणासुर युद्ध 63. मृगराज कथा 64. 65 बलराम व्रजयात्रा. पौंड्रक काशीराजोद्धार 66. विवेदोद्धार 67. बलराम कोप विवाह 68. वर्णिला श्रवणी. कृष्ण ग्रहचर्या नारद पाही 69व्यात कथा ही. 70व्यात श्रीकृष्णाकडे येई दूत कैदी राजांचा. 71 श्रीकृष्ण इंद्रप्रस्थ गमन. 72 जरासंधोद्धार राजसूय यज्ञ. 73 सोळी राजबंदीवान आला श्रीकृष्ण इंद्रप्रस्था. 74व्यात दुर्योधन यज्ञात पावला अपमान.
75व्यात यज्ञ संपूर्ण राजसूय निवेदिला. शाल्व यादव युद्ध 76, शाल्वोद्धार 77, दंतवक्त्र विदुरोत्सोद्धार 78, बलराम हस्ते सूतवध, बलवलोद्धार बलराम यात्रा 79 सविस्तरा, सुदाम श्रीकृष्ण भेट मधुरा 80 वर्णिले, सुदामाशी ऐश्वर्यप्राप्ती 81 कथाती, श्रीकृष्ण बलराम गोप गोपी भेटी 82, श्रीकृष्ण पट्टराण्याची द्रौपदी भेटली 83, वसुदेव यज्ञोत्सव 84, ज्ञानमाता पित्याशी 85, सुभद्रा हरण मिथिलेत कृष्ण, जनक श्रुतदेवाशी दे दर्शन, एकदा अनेक रूप धारण 86, वेदस्तुती 87, शिवसंकटमोचन 88, भृगुद्वारा त्रिदेव परीक्षेशी 89 वर्णिले, मृत विप्र बालकाशी 89 आणि ऋषिकेशी निवेदिले 90 श्रीकृष्ण लीला विहार. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम. आज चैत्रवद्य पंचमी शके 1947. चैत्रवद्य पंचमी या दिवशी समर्थांच्या काळामध्ये समर्थांचे पहिले मठपती, समर्थांचे पहिले शिष्य असणारे श्री उद्धव स्वामी यांचं कीर्तन आजच्याच तिथीला चाफळ येथील श्रीरामासमोर कीर्तन सुरू होतं. समर्थ आणि इतर समर्थांचे शिष्यमंडळी समोर बसलेले होते आणि कीर्तन सुरू असताना मध्येच समर्थांना त्या उद्धव स्वामींच्या मागे हातामध्ये टाळं घेऊन नाचणारे असे हनुमंत त्यांना दिसले आणि त्याबरोबर समर्थांनी खूण केली. आणि त्या दिवसापासून उद्धव परंपरेमध्ये उद्धव स्वामींचे जे शिष्यमंडळी किंवा त्या मठाच्या परंपरेतील जे मठ आहेत त्या सर्वांच्याकडे एक नियम झाला. ते कोणीही कीर्तन करीत असताना कीर्तनाच्या सुरुवातीला आणि कीर्तनाच्या शेवटी कीर्तनकार हे मागे वळून खाली वाकून नमस्कार करतात. कारण उद्धवांच्या मागे स्वतः हनुमंत टाळ घेऊन उभे होते. ही घटना चाफळच्या राम मंदिरामध्ये घडलेली आहे. आपण जेव्हा चाफळला जातो तेव्हा अशा लहान सहान गोष्टी लक्षात ठेवून त्यांचं स्मरण त्या ठिकाणी केलं तर ते योग्य होईल. कारण आता आपण सगळं वाचलेलं आहे, पण तिथे गेल्यावर जर आठवत नसेल तर मग उपयोग काय. खूप अभ्यास केला पण परीक्षेच्या वेळेस मात्र काही आठवलं नाही तर उपयोग काही नाही. तसं होतं. आणि आजचं दुसरं एक महत्त्व असं आहे, 18 एप्रिल 1958, 18 एप्रिलचा आजचा दिवस, महर्षी धोंडो केशव कर्वे जे समाजसेवक होते, नारी मुक्तीचं आंदोलन त्यांनी केलं. आणि विशेष म्हणजे विधवा विवाह ही जी प्रथा आहे, विधवांशी विवाह होत नव्हते त्या काळामध्ये, त्यांनी पहिला विधवा विवाह केला. एका विधवा कन्येशी विवाह केला. ते महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यांच्या अनेक शिक्षण संस्था त्या ठिकाणी सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्यांचासुद्धा आजचा जन्मदिवस आहे. आणि तिसरं म्हणजे आपल्याला दरवर्षी माहीत असतं गुड फ्रायडे. गुड फ्रायडे म्हणजे काय काय, गुड फ्रायडेला सुट्टी असते एवढंच फक्त नोकरी करणाऱ्या माणसांना माहीत असतं. पण भगवान श्री रामकृष्ण परमहंस ज्यांचा जन्म 1836 सालचा आहे आणि 1886मध्ये ज्यांनी देह ठेवला त्यांनी त्या 50 वर्षामध्ये आपल्याकडे असणाऱ्या सर्व धर्मांच्या धर्मगुरूंना आपल्या उपासनेने प्रसन्न करून घेतलं आणि त्यांचं प्रत्यक्ष दर्शन घेतलं होतं. त्याप्रमाणे श्रीरामकृष्ण परमहंसांना येशू ख्रिस्ताने सुद्धा दर्शन दिलेलं आहे. मोहम्मद पैगंबरांनी सुद्धा दर्शन दिलेलं आहे. त्या गुड फ्रायडे हा दिवस जो आजचा आहे तसा काही फार आनंदाचा दिवस नाही. त्या काळामध्ये येशू ख्रिस्तांना विरोध करणारे अनेक लोक होते आणि त्यांच्या बाजूचेही अनेक लोक होते. आणि त्यांच्याबद्दलचं जे वादविवाद होता ते कोर्ट असल्यासारखं त्या सगळं झालं राजाच्या पुढे. आणि राजाने हुकूम सोडला की यांना फासावर चढवा. त्यामुळे त्यांचा जो क्रॉस असतो, जे शिवली असतं, ते स्वतः त्यांनी आपल्या पाठीवर घेऊन ते त्या डोंगरावर चढले आणि त्या ठिकाणी तो उभा केला आणि त्यांना आजच्या दिवशी त्या फासावर चढवण्यात आलं, हातापायांना खिळे ठोकून.
आता ही झाली घटना. आता त्या दिवसाचं स्मरण म्हणून आजच्या दिवशी सगळ्याच चर्चेसमध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा घंटानाद होत नसतो. शांतपणे सगळे प्रार्थना करतात आणि आपण केलेल्या पूर्व पापांचं स्मरण करून येशू ख्रिस्तांची माफी मागतात एका दृष्टीने. आणि शुक्रवारी ही गोष्ट घडली. त्यानंतर शनिवार आणि रविवार म्हणजे शुक्रवारपासून रविवारपर्यंत येशू ख्रिस्तांचं शरीर त्या क्रॉसवरच होतं आणि नंतर त्यामध्ये हालचाली सुरू झाल्या. जिवंत असल्याच्या खुणा दिसू लागल्या. त्यांच्या बाजूने असणारे जे भक्त मंडळी होती त्यांना त्या ठिकाणाहून काढलं आणि त्यानंतर जवळपास 40 दिवस ते पुन्हा देहामध्ये होते. या येशू ख्रिस्तांच्याबद्दलचा जो मुख्य ग्रंथ आहे तो होली बायबल. त्यामध्ये 2 भाग असतात, न्यू टेस्टमेंट आणि ओल्ड टेस्टमेंट. ज्याप्रमाणे ख्रिश्चन लोक दर रविवारी सकाळी 9 वाजता चर्चमध्ये येतात आणि 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी प्रार्थना करतात. चांगल्या गोष्टींचं वाचन होतं, त्या ठिकाणी कन्फेशनसुद्धा होतं. आपल्याकडून झालेलं काही पाप असेल, जसं कोर्टामध्ये आपण पाहतो विटनेस बॉक्स जसा असतो तसा कन्फेशन बॉक्स असतो. त्यामध्ये जाऊन आपण जर काही पाप केलं असेल तर त्याची कबुली त्या ठिकाणी द्यायची आणि पापापासून आपण मुक्त व्हायचं, अशी ती परंपरा आहे. याच पद्धतीने 1972 ते 74 असे 3 वर्ष मी सुरतला असताना पहिल्यांदा हा ग्रंथ माझ्या वाचण्यामध्ये आला, दोन्ही न्यू टेस्टमेंट आणि ओल्ड टेस्टमेंट. आणि त्याप्रमाणे दर रविवारी 9 वाजता मी आमच्या विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये जात होतो आणि पूर्ण हे 2 ग्रंथ जे आहेत ते 3 वर्षामध्ये मी पूर्ण वाचन केलं. म्हणजे कारण काय, रामकृष्ण परमहंसांनी जर या सर्वांना प्रसन्न करून घेतलं असेल आणि आपण रामकृष्णांचे, स्वामी विवेकानंदाचे, शारदामातेचे भक्त असू तर आपल्यालासुद्धा या सर्व देवतांबद्दलचं प्रेम असलंच पाहिजे. त्याला काहीजण गुड फ्रायडे म्हणतात, हॉली फ्रायडे म्हणतात किंवा ब्लॅक फ्रायडे म्हणतात. आणि हा दिवस रविवारच्या ईस्टर संडेशी जोडून असतो, त्यामुळे त्याच्या तारखा बदलत जातात दरवर्षी. आता आजचा जो भाग आहे आपला 10व्या स्कंदाचा 82वा अध्याय, श्रीकृष्ण बलरामांशी गोपींची भेटी. आता लक्षात घ्या, 10व्या स्कंदामध्ये कृष्ण आणि बलराम जेव्हा मथुरेला गेले, अक्रूर आले, अक्रूर त्याला घेऊन गेले आणि तेव्हापासून त्यांच्या गोपींची भेटी झाल्या नाहीत. त्यानंतर आज आता या 82व्या अध्यायामध्ये त्यांच्या भेटी होणार आहेत आणि त्याला मुहूर्तसुद्धा तसाच चांगला होता. श्री शुकोवाच, शुकदेव म्हणतात, एकदा भगवान श्रीकृष्ण आणि बलराम द्वारकेमध्ये राहत असताना जसा प्रलयकाळ येतो, प्रलयकाळानंतर सगळीकडे पाणीच पाणी होतं, सूर्य दिसत नाही, सगळीकडे अंधार होतो आणि अपशकुन दिसायला लागतात, तसं त्यावेळेस झालं. आणि तो दिवस होता खग्रास सूर्यग्रहणाचा. आता सूर्यग्रहण म्हटलं हे अमावस्येच्या दिवशी येतं आणि चंद्रग्रहण जे आहे ते पौर्णिमेच्या दिवशी असतं. सूर्यग्रहणाच्या दिवशी सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो आणि साहजिकच चंद्रमध्ये आल्यामुळे चंद्राची सावली आपल्याला दिसते, म्हणजे आपल्याकडे अंधार पडतो. म्हणजे सूर्य जो आहे तो पूर्णपणे दिसत नाही. तो जर पूर्णपणे दिसला नाही तर खग्रास म्हणतो आपण, किंवा मग खंडग्रास असं असतं. मग त्याचा मोक्ष, त्याचा स्पर्श आणि मध्य आणि मोक्ष असे 3 भाग असतात. आता आपल्याकडे पद्धत अशी आहे की जेव्हा जेव्हा सूर्यग्रहण असो, चंद्रग्रहण असो, त्या ग्रहणाच्या काळामध्ये मग तो अवधी 15 मिनिटाचा असो, कधी 3 तास, कधी 5 तासाचाही असतो, साधकाने या काळामध्ये त्या ग्रहणाचा स्पर्श होण्याच्या अगोदर स्नान करायचं आणि मोक्ष झाल्यावर पुन्हा स्नान करायचं. आणि या दरम्यान आपल्याला इष्टदेवतेचं स्मरण करायचं, नामस्मरण करायचं. जितकं आपण नामस्मरण त्या काळामध्ये करू तेवढं ते हजारो पटीने त्याचं पुण्य साधकाला मिळतं. आणि साहजिकच आपल्या धर्मामध्ये या दोन्ही ग्रहणाच्या काळामध्ये खूप मोठा उत्सवच एक प्रकारचे असतो. अनेक लोक नदीतीरी जातात आणि त्या ठिकाणी स्नान करतात. कोणी आपल्या जवळच्या नदीला जाईल, कोणी दूरच्या नदीला जाईल, पण ते प्रथा आहे. त्याप्रमाणे रामायण महाभारताच्या काळामध्ये सुद्धा असंच भगवान श्रीकृष्ण आणि बलराम हे सुद्धा त्यांना अगोदरच समजलं आणि मग ती सगळी मंडळी तम ज्ञात्वा मनुजा राजन पुरस्ताद एव सर्वतः समंत पंचकम क्षेत्रम ययो श्रेयो विधित्सया.
आता स्वतःचं कल्याण व्हावं असं जसं प्रत्येकाला वाटतं, तसं पुण्यक्षेत्रात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेणं, स्नान करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या उद्देशाने स्नान आणि दान करणं या दोन्हीसाठी समंतक नावाच्या तीर्थावर ही सगळी मंडळी आली. कोण कोण आलं याची मोठी यादी या अध्यायामध्ये आहे. आता समंत पंचक याचा अर्थ काय आपल्यासाठी थोडक्यामध्ये म्हणजे समंत पंचक म्हणजे कुरुक्षेत्र. आज हरियाणामध्ये कुरुक्षेत्र नावाचा जिल्हासुद्धा आहे, कुरुक्षेत्राला विद्यापीठसुद्धा आहे. हरियाणामध्ये हिसारच्या ठिकाणी एक महिनाभर आम्ही होतो, त्यावेळेस दर रविवारी तिथे असणाऱ्या तीर्थक्षेत्राच्या दर्शनासाठी गेलो, तेव्हा कुरुक्षेत्रावर गेलो होतो. याच ठिकाणी महाभारताचं युद्ध झालं, याच ठिकाणी भगवंताने अर्जुनाला उपदेश केला, त्याचं एक स्मारक त्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे केलेलं आहे. श्रीकृष्णाचं एक चांगलं खूप मोठं प्रदर्शन जे आहे त्या ठिकाणी आहे. श्रीकृष्णाच्या आयुष्यामधल्या सगळ्या घटना चित्ररूपाने आणि त्या ठिकाणी एका बोर्डावर सगळा इतिहास लिहिलेला आहे. तर ह्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी परशुरामांनी, परशुराम म्हणजे कोण, जमदग्नींचे पुत्र, रेणुका जमदग्नींचे पुत्र असणारे परशुरामाने ब्राह्मण असल्यामुळे त्या काळामध्ये राजांना म्हणजे क्षत्रियांना असं वाटतं की हे ब्राह्मण आपल्या तुकड्यावर जगतात, आपण दिलेल्या दानामुळे यांच्या सगळ्या यज्ञसंस्था चालू आहेत आणि त्या क्रोधापायी परशुरामाने क्षत्रियांना निक्षत्रिय करणं, त्यांना पूर्णपणे मारणं असं 21 वेळा त्यांनी केलं. आणि त्यामुळे साहजिकच त्या क्षत्रियांचं रक्त ज्या ठिकाणी एकत्र आलं असे 5 तलाव निर्माण झाले. ते 5 तलाव म्हणजे हे समंत पंचक आहे. आता पूर्ण कौरवांचा किंवा याच क्षेत्राला धर्मक्षेत्र असं म्हणतात. गीतेची सुरुवातच आहे, कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युवेत्सवः मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. तर धर्मक्षेत्र किंवा कुरुक्षेत्र असलेलं या ठिकाणी महाभारताचं युद्ध झालं. आदी पर्वामध्ये याबद्दलचे छान श्लोकसुद्धा दिलेले आहेत, शल्य पर्वामध्ये सुद्धा श्लोक आहेत. आणि या ठिकाणी समंतक पंचकम क्षेत्रम ययुः श्रेयो विधित्सया, विधीपूर्वक त्या ठिकाणी तीर्थक्षेत्रावर स्नान करण्यासाठी सगळे आले. जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो होतो, मला वाटतं 90-92चे काळ असेल, 2 तीर्थ त्या ठिकाणी मला चांगले आठवतात. एक ब्रह्मतीर्थ आणि एक सन्निहित तीर्थ. ब्रह्मतीर्थ हे खूप मोठं आहे, खूप मोठा त्याचा विस्तार आहे. आणि जसं ते स्टेट बँकेचं एम्ब्लेम असतं ना, गोल करून मध्ये एक रेग असते, तसं त्याप्रमाणे मध्ये आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आहे. आणि आपण आतमध्ये जात असताना सगळ्या बाजूने पाणी असतं. ब्रह्मदेवाने स्थापन केलेलं ते तीर्थ आहे ब्रह्मतीर्थ. अर्थात परशुरामांच्या काळामध्ये या सगळ्या तीर्थामध्ये क्षत्रियांचं रक्त पडलेलं होतं, पण त्याचं प्रायश्चित्त त्याने घेतलं आणि त्या प्रायश्चित्ताने ते त्या ठिकाणाहून मुक्त झाले. आणि सन्निहित तीर्थ हे जे आहे, सन्निहित तीर्थ म्हणजे ज्या ठिकाणी दुर्योधन आणि भीम यांचं युद्ध सुरू होतं, तेव्हा दुर्योधन जीवाच्या भीतीने पाण्यामध्ये जाऊन ज्या ठिकाणी लपला होता, त्या ठिकाणी सन्निहित तीर्थ महादेवाचं मोठं मंदिर आहे. खूप शांत असं त्या ठिकाणचं पाणी आहे. त्यामध्ये खाली दुर्योधन लपून बसलेला असताना भीमाने त्यांना शोधून काढलं आणि वर काढून भीमाने त्यांना मारलेलं आहे. ते सन्निहित तीर्थ. असे 5 तीर्थ ज्या ठिकाणी आहेत, तो कुरुक्षेत्राचा भाग समंत पंचक त्याला म्हणतात. समंत पंचकम क्षेत्रम ययुः श्रेयो विदित्सया निक्षत्रिया महिम कुर्वन. मही म्हणजे या पृथ्वीला निक्षत्रिय करण्यासाठी रामशस्त्रप्रधान वराहा. या विभूती योगामध्ये गीतेमध्ये सुद्धा हा शब्द येतो, रामशस्त्रप्रधान वराहा. आत्तापर्यंत मला असं वाटायचं की राम म्हणजे हा श्रीराम, शस्त्र धारण करणारा, बळे आगळा राम कोदंड झाली. पण तसं नसून स्वतः परशुरामाच्या संदर्भात हे रामशस्त्रप्रधान वराहा, शस्त्र धारण करण्यामध्ये श्रेष्ठ असणारे परशुराम ही माझी विभूती आहे. नृपाणाम रुधिरो घेणं यत्र चक्रे महालदान. नृपाणाम रुधिरो घेणं म्हणजे वेगवेगळ्या क्षत्रिय राजांचा मारून त्यांचं जे रुधिर म्हणजे रक्त आहे त्याच्या ओघापासून निर्माण झालेले हे 5 तलाव होते. आता हे सगळं घटना झाल्यानंतर इजेच भगवान रामो यत्रा स्पष्टोपि कर्मणा लोकस्य ग्राहन यन्निशो यथान्योग अघाप अनुत्तये. परशुरामाने आता जे भगवान
जमदग्नी आणि रेणुकेचे पुत्र होते. त्यांनी आता स्वतःकडून हे पापकर्म झालं. खरं म्हणजे त्यांचा काही पापाशी संबंध नव्हता, पण लोकांमध्ये एक आदर्श असं आचरण असावं, सदाचाराचं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रायश्चित्त घेतलं. महत्याम तीर्थयात्रायाम तत्रागन भारती प्रजा. महान तीर्थेसाठी सगळी जनता या कुरुक्षेत्रावर आली होती, म्हणजे समंत क्षेत्रावर. आता त्या ठिकाणी कोण कोण आलं याचं या ठिकाणी 5 श्लोकामध्ये वर्णन केले आहे. त्यांचं फक्त नाव वाचूया आपण. अक्रूर, वसुदेव, उग्रसेन हे वृष्णी वंशाचे. तसं गद, प्रद्युम्न आणि सांब आणि अनेक यादव त्या ठिकाणी आले आपल्या पापांचा नाश करण्यासाठी सूर्यग्रहणाचा तो मुहूर्त पाहून. पण अनिरुद्ध आणि कृतवर्मा हे दोघेजण, त्यांच्याबरोबर सुचंद्र, शुक आणि सारण हे मात्र त्या द्वारकेचं रक्षण करण्यासाठी द्वारकेमध्येच राहिले. ते मात्र आलेले नव्हते. अत्यंत तेजस्वी असे ते सगळे यादव. गळ्यामध्ये सगळे दिव्य पुष्पमाळा, हार आहेत, बहुमोल वस्त्रे आहेत, कवचे आहेत. आपापल्या पत्नीला बरोबर घेऊन ते त्या ठिकाणी आले. देवतांच्या विमानासारखे रथ, समुद्रावरील लाटांप्रमाणे चालणारे घोडे आणि ढगांसारखे विशायकाल गर्जना करणारे हाती, असं सगळं त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे ग्रहण असतं. ग्रहणाच्या नंतर पुन्हा जेव्हा स्नान होतं तेव्हा ग्रहणाच्या निमित्ताने दान देतात. आमच्या लहानपणी खेड्यापणामध्ये आजही असेल, शहरामध्ये कमी दिसतं, पण कोणी ना कोणी दान मागण्यासाठी याचक आपल्या दारी येतात. त्यांना दान देणं. त्याप्रमाणे परशुराम तीर्थामध्ये विधीपूर्वक या सगळ्यांनी स्नान केलं आणि सत्पात्र ब्राह्मणांना सुंदर प्रकारचं दान दिलं, पक्वान्नाचे भोजन दिले. आणि हे कशासाठी केलं तर भगवान श्रीकृष्णाच्याबद्दल आपल्या मनामध्ये भक्ती निर्माण व्हावी म्हणून केलं. श्रीकृष्णांनाच देव मानणारे ब्राह्मणांच्या अनुपतीने मग भगवान श्रीकृष्णाने स्वतः त्या ठिकाणी भोजन केलं आणि त्या ठिकाणी इतर राजे जे आले होते त्यांच्याशी भेटी घेतल्या. आता कोण कोण आले याचं वर्णन या ठिकाणी 2 श्लोकामध्ये केलं आहे. मत्स्य, उशिनर, कोसल, विदर्भ, कुरु, संजय, कांबोज, कैकेय, मद्र, कुंती, आनर्त, केरळ इत्यादी राजे, म्हणजे स्वपक्षाचे, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे हे सगळे राजे आले. आणि जे विरोधी पक्षाचे होते ते सुद्धा त्या ठिकाणी आले. असं नाही की त्या मंदिराच्या उद्घाटनासाठी सत्ताधारी पक्षच गेला, पण इतर पक्षांनी त्यावर बहिष्कार केला. पण या ठिकाणी दोन्ही पक्षाचे राजे एकत्र आले. एवढंच नाही तर नंदादीन सुरदो गोपान गोपीश्चोत्कंठ चिरम. नंद आणि गोप हे सगळे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे मित्र जे आहेत गोप आणि गोपी, यासुद्धा नंदांच्या बरोबर त्या ठिकाणी आल्या. कारण त्यांनाही समजलं की भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी आलेले आहेत आणि बऱ्याच दिवसानंतर आज त्यांचं आपल्याला दर्शन होणार आहे. सगळ्यांना एकमेकांना भेटून खूप आनंद झाला. सर्वजण एकमेकांना गळाभेट घेऊ लागले. परस्परांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले, कारण अनेक वर्षांनी ही भेट झालेली आहे. आता ज्या स्त्रिया होत्या त्यांनासुद्धा एकमेकांना पाहून खूप आनंद झाला आणि एकमेकांना त्या आलिंगनं देऊ लागल्या. जे वयाने लहान होते ते आपल्यापेक्षा मोठ्या असणाऱ्यांना नमस्कार करत होते आणि नमस्कार करणाऱ्यांना त्यांच्यापेक्षा लहान असणाऱ्यांनी नमस्कार केला. म्हणजे यथाविधी शास्त्राप्रमाणे प्रत्येकाने एक दुसऱ्याला नमस्कार केला. एकमेकांचं स्वागतसुद्धा केलं. ततो अभिवाद्यते वृद्धान यविष्टैर अभिवादितः. स्वागतम कुशलम पृष्ट्वा चक्रुः कृष्णकथामिथ. आता एक दुसऱ्यांचं स्वागत झालं, आशीर्वाद घेतले, पाया पडले आणि आता बोलायचं जी गोष्ट होतं, बोलायचा जो विषय होता तो विषय म्हणजे भगवंताच्या लीला. भगवंताने आत्तापर्यंत केलेला मग त्या लीला कुठेही असू दे, किती दैत्य त्याने मारले, कशा प्रकारे मारले, कंसाचा वध कसा झाला, या सगळ्या त्या ठिकाणी चर्चेचा विषय होता. आता पृथा म्हणजे कुंती त्या ठिकाणी उपस्थित होती. कुंती माता पृथा भ्रातरन स्वसुर्भिक्ष तत्पुत्रान पितरावपी भ्रातृपत्नी मुकुंदंच जहू संकथया शुचः. कुंती त्या ठिकाणी आली आणि कुंतीजी आपले भाऊ बहिणी, त्यांची मुलं, माता, पिता, भावजया, श्रीकृष्ण यांना भेटून स्वतःचं आत्तापर्यंत दुःख जे आहे ते कुंती माता विसरली.
वसुदेवसुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. कुंती आणि वसुदेवांची अनेक वर्षांनी या ठिकाणी भेट झाली. कुंतीचे भाऊ असणारे वसुदेव, वसुदेवांचे पुत्र असणारे भगवान श्रीकृष्ण. त्यामुळे कुंती ही भगवान श्रीकृष्ण बलरामांची आत्याच आहे. आर्यभ्रातरहम मन्ये आत्मानम अकृताशिषम यद्वा आपत्सु मद्वार्ताम नानुस्मरत सत्तमः. कुंती म्हणते, वसुदेवानं म्हणते, दादा, बंधूला म्हणते, दादा, मी मला खूप दुर्दैवी समजते. खूप चांगले 2 श्लोक आहेत या ठिकाणी. दुर्दैवी काय आहे की तुमच्यासारखे ज्येष्ठ बंधू असतानासुद्धा आमच्यावर जी आपत्ती आली त्यावेळेस तुम्हाला माझी आठवण झाली नाही, असं आता ती स्पष्टपणे म्हणते. आणि ते माझं दुर्दैवच आहे की तुम्हाला माझी आठवण झाली नाही. आपण म्हणतोसुद्धा, कठीण समय येता कोण कामासी येतो. पुढच्या श्लोकामध्ये सुहृदो ज्ञातयः पुत्रा भ्रातरः पितरावपि नानुस्मरन्ते स्वजनम यस्य दैवम अदक्षिणम. दैव ज्याला प्रतिकूल असते. पहा, दैव प्रतिकूल असणं आणि अनुकूल असणं. दैव अनुकूल कोणाला आहे? ज्याला सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या आणि ज्यातून तो यशस्वीपणे मार्ग काढतो, असा ज्याला दैव अनुकूल आहे त्याच्याभोवती सगळे नातेवाईक सगळे गोळा होतात. मित्र म्हणा, ओळखीचे म्हणा, हितचिंतक म्हणा, संबंधी म्हणा, पुत्र, आईवडील, हे सगळे त्याच्याभोवती असतात. पण तेच दैव जर प्रतिकूल झालं तर मात्र हळूहळू एक जण कमी व्हायला लागतं. आणि मग ज्याच्यावर तो दैवाचा फेरा आलेला असतो, ज्याच्यावर ते वाईट दिवस आलेले असतात, त्याला मात्र त्या आपल्या संकटाला एकट्यालाच तोंड द्यावं लागतं. आता याचं उदाहरण म्हटलं, चांगलं स्पष्ट उदाहरण म्हणजे कोरोना काळातच आपण याचा अनुभव घेतला. अनेक जण कोरोना काळामध्ये मृत्युमुखी पडले. नुसत्या भारतातच नव्हे, पूर्ण जगामध्ये सुद्धा कित्येक जणांचा आकडासुद्धा लाखांमध्ये आहे. आपण आपल्याकडचा विचार केला तर आपल्या ओळखीचे, आपल्या परिचयाचे, आपल्या नात्यातले सुद्धा ज्यांना या कोरोना काळामध्ये जीव गमवावा लागला, त्यांची कथा आणि त्यांच्या बातम्या आपण जर वाचल्या तर आपल्या लक्षात येईल की त्यामधून त्या कोरोना काळामध्ये ज्यांचे नातेवाईक गेले, आईवडील असतील, भाऊ असेल, काका काकू असतील, त्या फ्लॅटमध्ये ज्यांच्या घरी तो मृत्यू झाला कोरोनामुळे, त्यांचेच फक्त नातेवाईक, त्यांच्या घरचेच फक्त, गावात राहणारेसुद्धा भेटायला आले नाही. प्रत्येकाला आपला जीव प्यारा आहे, आपल्या जीवावर प्रेम आहे, स्वार्थामुळे हे प्रेम आहे आणि देहबुद्धीमुळे हे प्रेम आहे. पण अशा काळामध्ये नानुस्मरन्ते स्वजनम यस्य दैवम अदक्षिणम. ज्याचं दैव फिरलेलं असतं त्याचं स्मरण, नानुस्मरन्ते स्वजनम, स्वजन असणारेसुद्धा भेटायला येत नाहीत. असं कुंतीने आपले बंधू वसुदेवांच्या समोर आपलं मत व्यक्त केलं. आता वसुदेव या सगळ्या गोष्टींना उत्तर देतात. अंब मासमान सुयेथा दैव क्रीडकान नरान ईशस्य ही वशे लोकः कुरुते कार्यथे अथवा. हे सगळं तू म्हणतेस ते बरोबर आहे. बहिणीला ते म्हणतात, ताई तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण त्यामध्ये तू सगळा दोष आम्हाला देऊ नकोस. कारण आपण सगळेच जण, तू असो किंवा मी असो, प्रत्येकजण देवाच्या हातातले खेळणे आहोत. कारण देवाच्या इच्छेने सगळे कर्म घडत असतात आणि ते कर्म घडत असताना आपणही म्हणतो, काय माझ्या लक्षात आलं नाही, पण मी कसा काय त्यावेळेस भरकटून गेलो, असं आपण म्हणतो. किंवा दुसऱ्याला असं वाटतं की मला एकदम मनामध्ये जाणीव झाली की अरे नाही, याचा हात आपण पकडला पाहिजे, तर आपण त्या वाहत्या पाण्यामधून आपण तरून जाऊ. म्हणून मी त्याचा हात पकडला आणि मी सहजपणे काठावर आलो. म्हणजे दैव अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, पण त्यावेळेस जी प्रेरणा भगवंत देतो त्याप्रमाणे घटना घडत असतात. ईशस्य ही वशे लोक कुरुते कार्यथे अथवा. पुढे म्हणतात, कंस प्रतापिता सर्वे वयम याता दिशम दिशम. कंसाने प्रताडणा केल्यामुळे, कंसाने सगळ्यांचा छळ केल्यामुळे आम्ही सगळे नातेवाईक जे होतो त्यांच्या आसपास असणारे, ते आम्ही देशोधडीला लागलो. भूकंप झाला की जसं आपलं घरदार सोडून आईवडील आपल्या लेकरांना घेऊन त्या घरातून बाहेर पडतात, त्यांचं सगळं धन दौलत, आत्तापर्यंत कष्ट त्या घरामध्येच असतात, ते सगळं सोडून ते जीवाच्या भीतीने बाहेर पडतात, तसं आमचं त्यावेळेस कंसाच्या अत्याचारामुळे झालं होतं. एतर्हि हे वपुनस्थानम दैवेना साधिता स्वसहा.
पण काही काळानंतर दैव जेव्हा आम्हाला अनुकूल झालं तेव्हा सुदैवाने पुन्हा आम्हाला आमचं घर, आमचं ठिकाण, आमचं जे काही कमवलेलं होतं त्यामध्ये आम्हाला परत येता आलं. आता या ठिकाणी शुकदेव सांगतात आपल्याला त्या ठिकाणी कोण कोण आलं होतं. उग्रसेनाचा पुत्र असणारा कंस, शूरसेनाचा पुत्र असणारा वसुदेव, आणि ते उग्रसेन आणि शूरसेन हे चांगले मित्र होते. त्यांची मोठी यादी दिली. भीष्मो द्रोणो अंबिकापुत्र गांधारी ससुत्वम तथा सदाराः पांडवाः कुंती संजयो विदुर नृपः. कोण कोण? कृपः. भीष्म आहेत, द्रोणाचार्य आहेत, अंबिकापुत्र आहेत, गांधारी आहेत त्या ठिकाणी, ससुता म्हणजे आपल्या पुत्रांसह म्हणजे कौरवांसह गांधारी त्या ठिकाणी आलेली आहे. सदारा पांडवाः पांडव आपल्या पत्नीबरोबर आहेत. कुंती माता त्या ठिकाणी आहे. संजय आणि विदुर आणि कृपाचार्य हे सुद्धा त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर कुंती भोज, विराट, भीष्मक, नग्नजितीची कन्या नग्नजिती भगवान श्रीकृष्णाची 8 पट्टराण्यांपैकी एक पत्नी आहे. ते नग्नजित राजासुद्धा त्या ठिकाणी आले. पुरुजित, द्रुपद, शल्य, दृष्टकेतू आणि काशीराट. पहिल्या अध्यायामध्ये जवळपास या सगळ्यांची नावं आली. पुरुजित कुंती भोजश्च शैबश्च नरपुंगवः युधामन्यश्च विक्रांतो उत्तमौजाश्च वीर्यवान. ही सगळी नावं पहिल्या अध्यायामध्ये गीतेच्या आलेली आहेत. म्हणजे त्या महायुद्धामध्ये कोण कोण आले हे जेव्हा अर्जुनालाच दाखवतात, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या सांगण्याप्रमाणे श्रीकृष्ण रथ दोन्ही सैन्याच्यामध्ये नेतात, तेव्हा अर्जुनाला हे सगळे दिसतात त्या ठिकाणी. त्याचं वर्णन आहे. राजानो येच राजेंद्र युधिष्ठिरम अनुव्रता श्रीनिकेतम वपुशौरे सस्त्रिकम वीक्ष विस्मिता. आणि भगवान श्रीकृष्णांचे निवासस्थान असलेला श्रीविग्रह पाहून, भगवंताला पाहून सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि खूप आनंद मिळाला. कारण इतक्या दुरून सगळेजण आले आणि आज इतक्या वर्षानंतर भगवंताचं दर्शन या ठिकाणी होत होतं. आता ते रामकृष्णाभ्याम म्हणजे राम आणि कृष्ण या दोघांकडून द्विवचन या रामकृष्णाभ्याम सम्यक प्राप्त समर्हणा. राम आणि कृष्ण म्हणजे बलराम आणि श्रीकृष्ण यांच्याकडून चांगल्या प्रकारे या सगळ्यांचा सन्मान पण झाला. आणि श्रीकृष्णाचे स्वजन असणारे जे नातेवाईक आहेत ते यादवांची ते प्रशंसा करू लागले. शुकदेव आपल्याला सांगत आहेत. अहो भोजपते यूयम जन्मभाजो नृणाम इह यत पश्यथा सकृत कृष्णम दुर्दशमपि योगिनाम. हे भोजराज, या जगामध्ये मनुष्य मात्रामध्ये तुमचे जीवन धन्य आहे. शुकदेव सांगत आहेत की त्या ठिकाणी तुमचे जीवन धन्य आहे. कारण काय की योग्यांनाही दुर्लभ असं भगवंताचं दर्शन तुम्हाला सहजपणे नेहमी प्राप्त होतं. म्हणजे श्रीकृष्णाचे जे नातेवाईक त्यांच्यासाठी हे सांगितलं. आता कोण श्रीकृष्ण, तर त्यांचं उदाहरण खूप छान दिलं या ठिकाणी. ज्यांनी वेदांनी गायलेली कीर्ती, म्हणजे ज्यांची वेदांनी गायलेली कीर्ती, वेद जे आहेत ते भगवंताचंच वर्णन करतात आणि वेदांनी एवढं वर्णन करूनसुद्धा वेदही शिणतात, शेषही शिणतो, कोणालाही त्यांचं वर्णन करत नाही. असं वर्णनातीत असलेले भगवंत तुमचे नातेवाईक आहेत. हीच खूप मोठी गोष्ट आहे. ज्यांचं चरणतीर्थ हे गंगाजल आहे प्रत्यक्ष, ज्यांच्या पदकमलापासून गंगेची उत्पत्ती झाली ते भगवंत. आणि यस्य वेदमयी वाणी, ज्यांची वाणी म्हणजेच वेद आहेत, 4ही वेद ज्यांच्या वाणीतून निर्माण झाले, मुखातून निर्माण झाले आणि या जगाला जे वेद आजही पवित्र करत आहेत ते वेद ज्यांच्यामुळे प्रगट झाले ते भगवंत. आता काळामुळे सगळी पृथ्वी वैभव नष्ट झालं, पण ज्यांच्या चरणकमलांच्या स्पर्शाने पुन्हा ती शक्ती त्या त्या राजांना प्राप्त झाली. असे ते भगवंताचे चरण जे आहेत त्या श्रीकृष्णाशी तुमचा एवढा चांगला कौटुंबिक संबंध आहे, गोत्रसंबंध आहे, एकाच गोत्राचे तुम्ही आहात. एवढंच नाही, पण त्या भगवंतांना लौकिक अर्थाने तुम्ही स्पर्शसुद्धा करू शकता आणि केलासुद्धा आहे आत्तापर्यंत. लहानपणी सगळे कौरव आणि पांडव भगवान श्रीकृष्णाच्या बरोबर राहिलेले आहेत, खेळलेले आहेत, सगळं आहे. संसार चक्राचे कारण असणाऱ्या या गृहस्थाश्रमामध्ये राहणाऱ्या तुमच्या घरी प्रत्यक्ष भगवान त्यांचा भगवंताचा अवतार झालेला आहे. ही किती चांगली गोष्ट आहे असं शुकदेव परीक्षित राजाला सांगतात. शुकदेव पुढे म्हणतात, श्रीकृष्ण इत्यादी यदू म्हणजे यदुवंशातले सगळे त्या ठिकाणी आलेले आहेत
असं जेव्हा नंदबाबांना समजले तेव्हा नंदस्तत्र यदून प्राप्तान ज्ञात्वा कृष्ण पुरोगमान, कृष्णाचं आगमन त्या ठिकाणी झालं हे जेव्हा नंदांना समजलं तेव्हा तत्र आगमत वृत्तो गोपैल अनस्थाः दिदृक्षयः, तेव्हा त्या गोपांसह गोपींसह नंदबाबा आपल्या सगळी सामग्री खाण्यापिण्याची असेल, शोभेची असेल, स्वागतासाठी असेल, ते सगळे आपापल्या बैलगाड्यांवर घालून त्या कुरुक्षेत्रावर ही सगळी मंडळी आली. तं दृष्ट्वा वृष्णयो वृष्टास् तन्वः प्राणमिवोत्थिताः परिष्वजिरे गाढं चिरदर्शन कातराः. त्या सगळ्या यादवांना पाहून सर्वांना खूप आनंद झाला. एखाद्या मृत माणसाच्या ठिकाणी प्राणांचा संचार व्हावा त्याप्रमाणे सगळे आनंदी झाले आणि पुष्कळ दिवसांनी भेट झाल्यामुळे एकमेकांना खूप आनंद झाला. बराच काळपर्यंत ते एकमेकांना आलिंगन देतच उभे राहिले आणि तो विरहाचा आत्तापर्यंतचा भर जो आहे तो ओसरल्यानंतर मग ते आता बोलायला लागले. वसुदेव परिष्वज्य संप्रीत प्रेम विवलः. वसुदेव आणि नंद या दोघांची आता भेट झाली त्या ठिकाणी. आता नंद आणि यशोदा किंवा नंद आणि वसुदेव यांची भेट केव्हा झाली आपण विचार करू. भगवंताचा जन्म कारागृहामध्ये जेव्हा झाला तेव्हा भगवंताच्या चतुर्भुज रूपाने जसा आदेश दिला त्याप्रमाणे वसुदेव त्या छोट्या बाळकृष्णाला त्या टोपलीत घालून यमुनेमधून पार करून ते गोकुळामध्ये गेले. त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी सोडलं आणि नंतर मग या दोघांची भेट नाही. आणि मग नंद यशोदा हे ज्या ठिकाणी एकत्र आले तेव्हा ते रामकृष्णांना त्यांनी आपल्या मिठीत घेतलं, कारण नंद आणि यशोदा यांनीच या बलराम आणि श्रीकृष्णाचं लहानपणी पालनपोषण केलं होतं. आणि नंतर त्यांनी आपल्या मातापित्यांना वंदन केलं बलराम आणि श्रीकृष्णाने. प्रेमातने त्यांचे गळेसुद्धा दाटून आले होते. आता यशोदा आणि नंद या दोन्ही पुत्रांना आपल्या मांडीवर बसून घेतलं, यशोदा आणि नंदाने, कारण गोकुळामधून कृष्ण गेल्यानंतर कृष्ण आता पुन्हा त्यांना दर्शनसुद्धा झालं नाही आणि आज इतक्या वर्षांतर ते भेटत होते. त्यामुळे आत्तापर्यंत जे विरहाचं दुःख होतं ते हळूहळू नाहीसं होत गेलं. रोहिणी देवकी चाथ परिष्वज व्रजेश्वरीं स्मरन्त्यो तत्कृता मैत्रीं बाष्पकंठ्यो समूचतुः. रोहिणी आणि देवकी या दोन्हीसुद्धा वसुदेवांच्याच पत्नी आहेत. वसुदेव आणि देवकी कारागृहामध्ये होते, पण वसुदेवांनी आपली पत्नी रोहिणी ही नंदाच्याकडे आपल्या मित्राच्याकडे आणून ठेवलेली होती. तिचं रक्षण नंदाने केलं आणि आता या प्रत्यक्ष दोघी रोहिणी आणि देवकी भेटत आहेत. आणि त्या दोघींनी वृजा राणी, वृजामधली राणी असणारी यशोदेला म्हणजे नंदांची पत्नी यशोदा हिला आलिंगन दिलेलं आहे. रोहिणी देवकी चाथ परिष्वज व्रजेश्वरीं. आता जेव्हा यांच्यामध्ये बोलणं सुरू झालं तेव्हा दोघींचे गळेसुद्धा दाटून आले, शब्दसुद्धा फुटत नव्हता. रोहिणी आणि यशोदा हे देवकी मातेला म्हणाल्या, का विस्मरे त्वाम मैत्रीम निवृत्तां व्रजेश्वरीं. आमच्याशी तुमच्याशी जे अतूट नातं आहे, मैत्री आहे, तिच्या मोबदल्यामध्ये स्वर्गातलं इंद्राचं ऐश्वर जरी देऊ केलं कोणी तरीसुद्धा ते कमीच आहे. या मैत्रीची परतफेड आम्ही कुठल्याही धनाने दौलतीने करू शकत नाही. बलराम आणि श्रीकृष्ण यांनी आपल्या वडिलांना आत्तापर्यंत पाहिलेलं नव्हतं. आता वडिलांची भेट झाली आणि वडिलांनी आपल्याला लहानपणी नंद आणि यशोदांच्या स्वाधीन केलं हे त्यांना माहीत होतं. आता त्यांचं जेव्हा दर्शन होत होतं तेव्हा पापण्या जशा आपल्या डोळ्याचं रक्षण करतात प्रत्येकाच्या, थोडीशी धूळ झाली की आपण लगेच डोळे बारीक करतो, पुन्हा थोडं चांगलं वाटलं वातावरण की लगेच डोळे उघडून आपण सगळीकडे पाहतो. हे जसं सहजपणे करतो तसं त्या पापण्या डोळ्यांचं रक्षण करतात. तसं नंद आणि यशोदाने या बलराम आणि श्रीकृष्णांचं रक्षण केलेलं आहे. आणि ते कसे होते नंद आणि यशोदा, नस्ताव कुत्रच भयो न सताम परस्वहा, की त्यांच्या दृष्टीने नंद यशोदेच्या दृष्टीने हा आपला आणि हा परका असा भेदभावसुद्धा नव्हता. हे दोन्ही बालकं दुसऱ्याचे असले तरी स्वतःच्या बालकाप्रमाणे त्यांनी त्यांचं पालनपोषण केलेलं आहे. शुकदेव त्यावेळेस सांगतात, गोप्यश्च कृष्णम उपलभ्य चिराद अभिष्टम यत् प्रेक्षणे दृशिषु पक्ष्मकृतं शपंती.
गोपीसुद्धा त्या ठिकाणी आलेल्या होत्या. आता भगवंताचं दर्शन गोपींना होत आहे आणि त्या भगवंताकडे पूर्णपणे डोळे उघडे ठेवून पाहत होत्या. आमचे भगवान श्री रामकृष्ण परमहंस म्हणतात, एखाद्या मुलाला अनेक वर्षांत आईची जेव्हा भेट होती आणि आईच्या समोर गेल्यानंतर तो मुलगा डोळे मिटून बसेल का डोळे उघडे ठेवून बसेल, असा त्यांचा प्रश्न आहे. ते म्हणतात, दूर असताना त्या आईचं रूप आपल्या मनामध्ये पुन्हा पुन्हा आठवून तो त्या आईच्या प्रेमाने स्नेहाने स्वतःला धन्य समजतो. पण तीच आई जेव्हा आपल्या डोळ्यासमोर असते तेव्हा तो डोळे मिटून बसणार नाही, पण आपल्या उघड्या डोळ्याने तिथं दर्शन घेईल. त्याप्रमाणे या गोपींना भगवंताचं दर्शन झालं, पण त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांची सुद्धा उघडझाप होत होती, म्हणजे होतेच ती. कारण निमी राजाचं आपण आख्यान ऐकलं. निमी राजाने या पापण्यांमध्ये डोळ्यांच्या उघडझापीमध्ये, कारण निमिष आपण त्याला शब्द दिला आहे, निमिषभरामध्ये ही उघडझाप होती. तो निमी राजा त्या ठिकाणी बसलेला आहे. मग आता या गोपी असं म्हणतात की या पापण्यांना निर्माण करणाऱ्याला सुद्धा त्याशिवाय शाप देऊ लागला. कारण हे आमचे डोळे बंद झाले की भगवंताचं दर्शन होत नाही, इतका त्या विग्रहाच्या अग्नीमध्ये पोळलेल्या होत्या आणि आता त्यांना त्या भगवंताचं दर्शन होत होतं. आता भगवंत त्या ठिकाणी म्हणतात, त्या कृष्णाने गोपींची ही स्थिती पाहिली आणि एकांतामध्ये भगवान श्रीकृष्ण त्या गोपींच्या जवळ गेले. त्यांना आलिंगन देऊन त्यांची ख्याली खुशाली विचारली आणि एक प्रश्न त्यांनी सहजपणे केला. आपी स्मरथ न सख्य स्वानामर्थ चिकीर्षया गतांश्चिरा इता शत्रू पक्षशपण चेतसा. तुम्ही आमच्या बांधवांचे काम करण्यासाठी म्हणून व्रजाबाहेर गेला. सख्यानो, आम्ही जे गोकुळ सोडलं ते कशासाठी, की तसा आम्हाला निरोप आला होता आणि आपले जे मथुरेमध्ये असणारे बांधव आहेत, मित्र आहेत, गोपी आहेत, त्या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी आम्ही व्रजक्षेत्राच्या बाहेर गेलो आणि तिथे जाऊन शत्रूंचा नाश करण्यामध्ये पुष्कळ दिवस निघून गेले. आता त्या काळामध्ये तुम्हाला आमची आठवण झाली काय, असं भगवंताने प्रश्न विचारला. आप्यवध्याय यथास्मान फिदकृतज्ञा विशंकया नूनं भवानी भूतानी भगवान युनक्ती वियुनक्तीच. आता भगवंत स्वतःला म्हणतात, मी कृतज्ञ आहे अशी शंका तुमच्या मनामध्ये आली असेल. कारण लहानपणी सगळे खेळ माझे ज्या व्रजामध्ये गोकुळामध्ये नंदबाबाच्या घरी झाले त्यावेळेस तुम्ही सगळे त्या ठिकाणी होते, मी होतो आणि खूप आनंदाने दिवस जात होते. पण तिकडून गेल्यानंतर मात्र माझ्याकडून तुम्हाला कुठलाही समाचार भेटला नाही, मिळाला नाही, म्हणून तुम्हाला मी कृतज्ञ वाटत असेल. आता भगवंत स्वतः म्हणतात, नूनं भूतानि भवान युनक्ती वियुनक्तीच. युनक्ती म्हणजे एक दुसऱ्यांची भेट होणं आणि वियुनक्ती म्हणजे एक दुसऱ्यांची ताटातूट होणं. प्राण्यांची भेट आणि वियोग घडविणारे हे भगवंतच आहेत, असं कोण म्हणतात, स्वतः भगवंतच म्हणतात. आपल्या गीतरामायणामध्ये सुद्धा आहे, 2 ओळणक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी तेव्हा पुन्हा नाही भेट. त्या लाकडाचे ओंडके जवळ येणं आणि ते पुन्हा एकमेकापासून दूर होणं हे जसं भगवंताच्या आदेशाप्रमाणे होत असतं, भगवंताच्या निर्णयाप्रमाणे भगवंताच्या कृपेने होत असतं. मग तो वियोग असो किंवा भेट असो, ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे भेटीचा आनंदही नको आणि वियोगाचं दुःखही नको. तसं सुखदुःख समय कृत्वा लाभा लाभो जया जयो हो अशी परिस्थिती असेल तर तो खरा भगवंताचा भक्त आहे. आणि आता पुढे सांगतात, वायुर यथा घनानिकम तृणम मूलम च रजांसीच. खूप मोठं वादळ आलं, तृणावरचं ती गोष्ट आपण पाहिली. तसं एखाद्या वेळेस आपण रस्त्याने जाताना पाहतो, खूप मोठं वादळ आलं, आकाशामध्ये ढग लगेच पडायला लागतात, आजूबाजूला असलेलं वाळलेलं गवत, कापूस, धूळ ही सुद्धा त्या वावटळीमध्ये गोल 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 फिरत जाते, म्हणून त्याचं नाव तृणावर्त असं ठेवलं आहे, आवर्त. आणि मग तीच वादळ शांत झालं की मग ती धूळ त्या सगळ्या गोष्टी हळूहळू पुन्हा वेगळ्या होतात. तसं भगवानसुद्धा सगळ्यांचा
संयोग आणि वियोग करीत असतात आणि म्हणून पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. हे अगदी सत्य आहे. तसं आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मयी भक्तिर्हि भूतानां अमृतत्वाय कल्पते दिष्ट्या यदासीन मत्स्नेहो भवतीनां मदापनाः. सुदैवाने तुम्हाला माझे प्रेम असं मिळालेलं आहे. भगवान श्रीकृष्ण त्या गोपींना म्हणतात की तुम्हाला माझं प्रेम अशा प्रकारचं मिळालं आहे की ज्या प्रेमामुळे तुम्हाला माझी प्राप्ती झाली. खऱ्या अर्थाने हे जे गोपी होते हे पूर्वजन्मेचे ऋषीमुनी होते. त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या तपश्चर्येचं फळ म्हणून त्यांना या ठिकाणी भगवंताचं सान्निध्य प्राप्त झालं होतं. म्हणून माझी प्राप्ती होण्यासाठी तुमचं पूर्वजन्माचं सुकृत जे आहे ते आता कामी आलेलं आहे. कारण माझ्या ठिकाणी तुमची भक्ती होती आणि त्या भक्तीमुळे तुम्हाला मोक्ष प्राप्त होत आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयर्षेर्जुन तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया. मी ईश्वर रूपाने हृदयर्षेर्जुन तिष्ठती, प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये मी माझ्या अंशरूपाने स्थित आहे. आणि भ्रामयन सर्वभूतानी, या सगळ्या भूतमात्रांना भ्रामयन, त्यांचे भ्रमण भटकंती ही जी आहे ती यंत्रारूढानी मायया. जे माझं नेहमीचं आवडतं गाणं, जितनी चावी भरी रामने उतना चले खिलौना. आणि ती किल्ली संपली, ते किल्लीचं ते स्प्रिंग पुन्हा आता पूर्वस्थितीला आलं की ते हालतं चालतं बोलतं, ते जसं यंत्र ते थांबतं एका ठिकाणी, तसा माणूससुद्धा त्या ठिकाणी थांबतो. मग दिसतं ते फक्त त्याचं शरीर, पण आत्मा जो आहे तो परब्रह्मामध्ये लीन झालेला असतो. आणि मग त्यावेळेस पूर्वसंस्काराचा उपयोग होतो. त्यामुळे वासना ज्या आहेत त्या वासना जर आधीच जळून गेल्या, वासनांचं बीज जर जळालेलं असेल तर मग पुन्हा पुनर्जन्म होणार नाही. अहम ही सर्वभूतानां आदिरंतो अनंतरंच भौतिकानां यथाखम ज्योतिर्अंगना. पंचमहाभूत जे आहेत त्या सगळ्या प्रत्येक गोष्टीला कारणीभूत आहेत. या भौतिक जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या आधी म्हणजे ते जन्माला येण्याच्या पूर्वी, मध्ये ते जन्मलेलं असताना आणि शेवटी म्हणजे त्याचा जेव्हा देह त्याग होतो त्यानंतर, किंवा आत बाहेर ते असताना किंवा नसताना, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असणारे जी तत्त्व आहेत ती म्हणजे पंचमहाभूत आहे. षष्टम किंचिन न दृश्यती, आपल्या दासबोधामध्ये एका समासात म्हटलं आहे, षष्टम किंचिन न दृश्यती. 5च पंचमहाभूत आहेत, 6वं कधीच नसतं. आम्हाला केमिस्ट्रीमध्ये शिकवत असताना पिरियडिक टेबलमध्ये 92 एलिमेंट्स होते असं शिकवलं. आणि नंतर जेव्हा आम्ही आता शिकून मोठे झालो तेव्हा लक्षात आलं की 92 नाही, आता 104 108 असे एलिमेंट्स सापडलेले आहेत. पण या पंचमहाभूतामध्ये 6व्या भूताचं मात्र कोणीही ॲडिशन करू शकलं नाही. सर्व पदार्थांच्या आधी, मध्ये आणि शेवटी, आत बाहेर मीच असतो. अहम बीजम सनातन असं सुद्धा म्हटलेलं आहे. एवं हेतानि भूतानि भूतेष्वात्मात्मना ततः उभयं मय्यथ परे पश्यतां भातमक्षरे. सर्व पदार्थांच्या ठिकाणी हीच पंचमहाभूते कारणरूपाने स्थित राहिलेली आहेत आणि आत्मा जीवरूपाने राहिलेला आहे. पंचमहाभूते आहेत, ती पंचमहाभूते जिथून आले तिकडे निघून जातात. आणि आपण म्हणतो झाले साधनांचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ अंतरी बिंबले. अशी परिस्थिती झाल्यानंतर मग जिथून ही पंचमहाभूते आले त्या ठिकाणी ते विलीन होतात. आणि मग राहिलं काय तर नश्वर शरीरच त्या ठिकाणी राहतं. पण त्यामध्ये जो चेतनतत्व आहे ते चेतनतत्व म्हणजे भगवंताचा अंश, तो पुन्हा त्यामध्ये जाऊन विलीन होतो. अविनाशी सत्य असणाऱ्या माझ्यामुळेच भूत आणि जीव हे प्रतीत होतात, हे तुम्ही लक्षात घ्या असं भगवंताने त्याला सांगितलं. मग शुकदेव सांगतात परीक्षित राजाला, अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाने अध्यात्मज्ञान, खरं अध्यात्माचं ज्ञान आहे ते त्या ठिकाणी आपल्या नातेवाईकांना गोपींना दिलं. आणि या उपदेशाचे वारंवार स्मरण करून गोपींच्या जीवाचे पंचकोश नष्ट झाले. तद अनुस्मरण ध्वस्तम जीवकोशास्तमध्यगन. 5 कोश जे आहेत ते नष्ट झाले आणि त्या गोपी भगवंताच्या रूपाशी एकरूप झाल्या. हे 5 कोश
अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. तैत्तरीय उपनिषदाचा हे विषय आहे. त्यामध्ये अगदी 3-4 मंत्रामध्ये हे 5ही कोशाचं वर्णन खूप सुंदर रीतीने दिलेलं आहे. आता या ठिकाणी त्या गोपी म्हणतात, हे कमलनाभा, हे भगवान श्रीकृष्णा, अगाध बोध संपन्न असे योगेश्वर, आपल्या हृदयात जे आपल्या चरणकमलाचे चिंतन करत असतात, म्हणजे जे साधक अखंड भगवंताच्या चरणाचे चिंतन आपल्या हृदयामध्ये करीत असतात, ते संसाररूपी विहिरीत पडलेले लोक त्यातून बाहेर काढण्यासाठी तुमचा आश्रय घेतात. आपल्याला बाहेर पडायचं असेल तर भगवंताच्या चरणाचाच आश्रय. अन्य आश्रयो त्याग, हा आमच्या नारदानी भक्तिसूत्रामध्ये दिलं. अन्य आश्रयो त्याग, दुसऱ्यांचा मला काही लाभ होईल, दुसऱ्यामुळे माझं जीवित चांगलं होईल, दुसऱ्यामुळे माझं कल्याण होईल आणि म्हणून स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती माझी माझी आपुलीशी करावी, सकळ तुझे व्हावे, कास तुझे धरावे. म्हणजे अन्य आश्रय त्यागा, कास तुझे धरावे. म्हणून या संसाररूपी विहिरीमध्ये पडलेले आम्ही सगळे लोक आपल्या चरणांचा आश्रय घेतो. ते आपले चरणकमल प्रपंचात असतानाही नेहमी आपल्या हृदयात, आमच्या हृदयामध्ये विराजमान होत. म्हणजे आपले चरणकमल हे नेहमी अखंडपणे आमच्या अंतरंगामध्ये प्रगट होत. आता ते प्रगट व्हायचे असतील तर अंतरंगामध्ये असणारा इतर जो सांसारिक कचरा आहे तो निघून गेला पाहिजे. म्हणून जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. एवढीच कृपा आमच्यावर करा असं त्या सांगतात. संसार कूप पतितो तरणावलंबम, संसार रूपी कूप म्हणजे विहिरीमध्ये, पतित म्हणजे पडलेल्यांचा, तरणावलंबम त्यांना तरुण जाण्यासाठी ज्याचं अवलंबन करावं लागतं ते आपले चरणकमलच आहेत. आणि म्हणून आपण सुद्धा म्हणतो कसं की चरणकमलाबद्दल आपण दैनंदिन उपासनेमध्ये सुद्धा हा श्लोक येतो. गेह जुंशामी मनस्यू दियान सदा नहा, म्हणजे आमच्याकडून एवढंच घडावं की तुमचे चरणकमल आमच्या अंतरंगामध्ये अखंडपणे राहो. आणि तशी परिस्थिती आपल्या कृपेशिवाय येणं शक्य नाही. सद्गुरूंची कृपा आणि भगवंताचं त्यावरचं वरदान, त्यांचा वरदहस्त असेल तर दैवम पंचात्र पंचमम 18व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकामध्ये सांगितलं की कर्म, कर्ता, कर्ण हे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, पण दैवम चैवात्र पंचमम, दैव म्हणजे परमेश्वराचा वरदहस्त असणं हे 5वं मुख्य तत्त्व आहे, ज्यामुळे भगवंताची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. असं म्हणत या ठिकाणी हा 82वा अध्याय समाप्त होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कंदे उत्तरार्धे वृष्णीगोपसंगमो नाम 82तमोध्याय. हा 82वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायलेला हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्माराम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता,
उदारदाता मोक्षतत्वता देहाता, आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय.